अहमदाबाद गुजरात नाशिक पेट्रोल महामार्गावर कालपासून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती। जवळपास अनेक तासांपासून त्या ठिकाणी वाहन चालक असेल किंवा प्रवासी असेल हे ताटकळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आज तातडीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती जिल्हाधिकारी यांनी घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर आहेत। सर, काय नेमकं चर्चा झाली आहे? संबंधित विभागाचे सगळे अधिकाऱ्यांची आपली बैठक झाली। याच्यामध्ये आपले जो हायवे पोलीस असेल, ग्रामीण पोलीस, शहर पोलीस, त्यासोबत RTO, MSRTC, आरोग्य एवढे विभागाला आपण बोलून त्या ठिकाणी बैठक घेतली। त्याच्यामध्ये मेन उद्देश हे होता की जो आपले राष्ट्रीय महामार्गाचं विस्तारीकरण दुरुस्तीचं जो काम सुरू होत आहे त्यामध्ये जो काही आपल्याला ट्रॅफिकची डायव्हर्जन करायची आहे त्या अनुषंगाने आपण बैठक घेतली। स्थानिक पंचनामे, स्थानिक चौकशी त्याच्यासाठी जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली। आदरणीय मंत्री श्री नरहरी झिरवाळ साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः भेट देऊन त्याची पाहणी केली होती आणि त्यांचे काही आदेश आणि सूचना होते त्याला आपण या ठिकाणी या बैठकीत घेतली। आणि जो जिल्हाधिकाऱ्यांचे जो अधिकार अंतर्गत असलेले जो ट्रॅफिक डायव्हर्जन वगैरेचा जो अधिकार आहे ते अधिकार वापर करून याच्यामध्ये आपण ट्रॅफिक डायव्हर्जन हेवी व्हेकल्स आणि लाईट व्हेकल्स या असं दोन प्रकारे डायव्हर्जन आपण केलेलं आहे। काही डायव्हर्टेड रोडवर त्याची जो काही बलतकीकरण असेल ते करून देण्याची आहे। बोर्ड्स लावण्याची सूचना संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांना देण्यात आलेला आहे। आणि स्थानिक जो नागरिक आहेत त्या भागाचे ग्रामपंचायत आणि इतर लोकप्रतिनिधी आहे सगळ्यांना विश्वासात घेण्याचे पण काम करण्यात आलं आहे। आणि याचा जो कन्स्ट्रक्शनचा कालावधी आहे ते 150 दिवसच्या आतमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे। ते काम पुढच्या 8 दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आपलं एक मानस आहे की मिनिमम अडचणीमध्ये, मिनिमम त्रासमध्ये हे पूर्ण काम पूर्ण होतील। आणि हे जो 4 रस्ते आहेत म्हणजे हेवी व्हेकलसाठी त्याच्यामध्ये एक रस्ता आपण लांबूनच बंद करणार आहे की ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होईल आणि लाईट व्हेकलसाठी एक मायनर डायव्हर्जन आपण त्या भागात देतोय। आणि DPDCमध्ये काही एक रस्त्यांचे बलतकीकरण करून त्या रस्त्याला पण आपण वाहतूक योग्य करून देतो। हे सगळ्या गोष्टीमुळे जो लोकांची जो विशेषतः गुजरात राज्याला नाशिक शहराला जोडणारे जो रस्ता आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपलं मोठा काम पूर्ण होईल आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आपल्याला याचा फायदा आपल्याला दिसणार आहे। सर, खरं तर सिंहस्थच्या अनुषंगाने देखील उत्तर भारताने येण्यासाठी तो महत्त्वाचा मार्ग आहे। एकूण जर बघितलं तर अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांची मागणी होती जो घाट रस्ता आहे, करंजळी घाट असेल किंवा जो सावळ घाट असेल या परिसरामध्ये रुंदीकरणाचा प्रश्न आहे। त्या संदर्भात काही चर्चा झाली आहेत का? काय आपण त्या संदर्भात पुढील पाऊल उचललं? ते रुंदीकरणची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांनी म्हणजे टेंडर वर्क ऑर्डर पण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने काम म्हणजे पुढच्या 8 दिवसमध्ये सुरू पण होत आहे। दिल्ली मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर जो आपण म्हणतो त्याला जोडणारे हा रस्ता राहणार आहे। आणि या रस्त्याच्या माध्यमातून मोठ्या संख्यांमध्ये विशेषतः उत्तर भारत, राजस्थान असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, दिल्लीचा भाग असेल, गुजरातचा भाग असेल, या सगळ्या भागातून प्रवासी जो आहे नाशिकला कुंभमेळ्याच्या काळात तो येणारच आहे। त्याच्याशिवाय त्र्यंबक असेल, आपले सगळे औद्योगिक नगरी असेल, सुरत आणि सप्तशृंगी असेल, या सगळ्या भागामध्ये येणारे जो आपले नागरिक आहेत या रस्त्याच्या मार्गाने येत आहे। आणि त्याला आपण म्हणजे जो पायाभूत सुविधाच्या सुधारणा करण्याचे जो काम राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेलं आहे त्याच्या व्यवस्थित चालना देण्यासाठी आणि अडचणी टाळण्यासाठी आपले हे प्रयत्न आहे। नक्कीच, खरं तर माझ्यासोबत होते नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर। खरं तर काल आपण बघितलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना भेडसावत होता। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलवली आणि संबंधित जे अधिकारी आहेत, संबंधित विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये या भागातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला देखील त्या ठिकाणी वेग येणार असल्याचं आपल्याला जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन मयूर बारगेंसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।